रोहित पवार देखील त्यांनी ट्विट केलंय की मला बोलू नये तरी मी प्रचारात जाणार आहे, दादांकडे बघू. ठीक आहे, आता पवार कुटुंबीय आहे, आपापसामध्ये फार जवळचे नातेवाईक आहेत, फार म्हणजे अतिशय जवळचेच नातेवाईक आहेत ते. त्यामुळे निश्चितपणे जे आहे ते जर प्रचाराला गेले तर नवल वाटायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये, आणि कोणी त्याच्यावर बोट ठेवण्याचंसुद्धा कारण नाही आहे. साहेब, आदिती तटकरे देखील म्हणाले आहेत की अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं स्वप्न होतं, मात्र आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून बघू असं. असं प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझ्या पक्षाचा नेता जो आहे हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मला सुद्धा वाटतं, एका ठिकाणी मी सुद्धा म्हटलं आहे की काय सांगावं, आणखी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण सुनेत्राताई आता ह्या फक्त एक स्टेप त्यांना पुढे जायचं आहे. अशी परिस्थिती कधीतरी येऊसुद्धा शकते, का येऊ नये. अनेक ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत, तर आम्हाला वाटतं की ठीक आहे बाबा, आमचाही नेता पहिल्यांदा अजितदादा होता किंवा आता सुनेत्राताई, यांनासुद्धा कधीतरी आम्ही मुख्यमंत्री करू, बघू. चूक काय त्याच्यामध्ये, अपेक्षा करण्यामध्ये. अपेक्षा करायलाच पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करायलाच पाहिजे, तरच पुढे जाल, नाही तर मग आहे तिथेच राहाल.